वैजापूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेला पहाटे लागलेल्या भीषण आगीत बँक पूर्णपणे जळून खाक झाली आहे। चोरट्यांनी बँक लुटण्याच्या प्रयत्नात गॅस कटरचा वापर केला, मात्र त्यातून स्फोट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली। या घटनेत चोरटे फरार झाले असून त्यांनी वापरलेली गाडी पोलिसांच्या ताब्यात आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे 3च्या सुमारास काही चोरट्यांनी बँकेचे शटर तोडण्याचा प्रयत्न केला। यासाठी त्यांनी गॅस कटरचा वापर केला, मात्र गॅस कटर हाताळताना अचानक स्फोट झाला आणि त्यातून आगीचा भडका उडाला। काही मिनिटातच आग संपूर्ण बँकेत पसरली आणि बँकेची इमारत पूर्णपणे जळून खाक झाली। आग इतकी भीषण होती की बँकेच्या इमारतीतील बहुतांश वस्तू आणि कागदपत्रे जळून खाक झाली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला। आगीच्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। चोरट्यांनी पलायनासाठी वापरलेली गाडी घटनास्थळाजवळ सापडली आहे। प्राथमिक तपासात ही गाडी चोरीची असल्याचं समोर आलंय। पोलीस आता गाडीच्या मालकाचा शोध घेत असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांचा आधार घेत आहेत। बँकेच्या शाखा व्यवस्थापक बजरंग लाल ढाका यांनी खातेदारांना दिलासा देताना सांगितले की या आगीमुळे खातेदारांच्या पैशांना कोणताही धोका नाही। बँकेतील सर्व व्यवहार लवकरच पूर्ववत होतील। खातेदारांनी घाबरून जाऊ नये, त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत असे त्यांनी स्पष्ट केले। वैजापूर येथील या घटनेमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। बँक ही परिसरातील अनेक नागरिकांसाठी आर्थिक व्यवहारांचे प्रमुख केंद्र आहे। आगीमुळे बँकेचे कामकाज काही काळासाठी विस्कळीत होण्याची शक्यता आहे। स्थानिकांनी बँक प्रशासनाकडून लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले। गॅस कटरच्या स्फोटामुळे आग लागल्याचे प्राथमिक निष्कर्ष असले तरी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत। यामध्ये बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचाही समावेश आहे। स्थानिक पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी सांगितले की लवकरच चोरट्यांना अटक करण्यात येईल। या घटनेनंतर बँक प्रशासन आणि पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले। कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचेही सांगण्यात आले। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक बरकसे, वैजापूर।